पाहिलं लेकरं थोडी तिथे बसलो नाही नाही मान नका खोटं बोलायचं म्हणजे रिटून बोलायचं. एवढं टाईट होतं वातावरण हाय, आलेलं आहे, हा. एवढं वातावरण टाईट 1 2 3 काय सांग. आणि आता आज आम्ही सर्वजण इथं आज बसलेलो इथं कारण आम्ही आमचे पाल्य येतं इथं ही चकलांबाची शाळा आहे 10वीचं सेंटर आहे आणि आज शेवटचा पेपर आहे आम्ही 10 दिवस 10 पेपरला एकदम सोबत राहिल्यामुळं आज एका ठिकाणी सगळे बसलो आनंदाने आमचा आमचा आतापर्यंत दिवस आम्ही व्यतीत करीत होतो आणि या सर्वांचा आपण काही प्रतिक्रिया घेणार आहेत की इथून मागची आमच्या काळातली जी परीक्षा असायची आणि आजची परीक्षा आहे याच्यात नेमकं काही बदल झालाय का आता सर तुम्ही कुठले येतं बोला मी घोगस पारगावचा आहे. गरकळ दीपक. कॅमेऱ्याकडे पाहून बोला हा, घोगस पारगावचा दीपक गरकळ आहे मी. आणि इथं कुणी का आपलं पाहुणं कुणी हो, माझा छोटा भाऊ आहे. हा, तर आम्ही एक 9-10 पेपर, आता आजचा शेवटचा पेपर आहे. 9-10 पेपर आम्ही सोबत होतो सगळे, माळेगावचे, घोगस पारगावचे, व्यतिरिक्त आजूबाजूच्या गावाचे. म्हणजे ह्या म्हणजे सेंटरवर आल्याच्या नंतर असं कळालं की बर सर तुम्ही कुठले येतं गोगस पारगावचे आम्ही आता कॉफीचं माध्यम तुम्हाला सांगतो आम्ही ज्यावेळेस 10वीला हे सेंटर होतं आम्हाला आम्ही आपलं हातावर लिहून आणायचो 4 अक्षर एखाद्या घरीहूनच पान फाडायचं इकडं खोसायचं तिकडं खोसायचं फारशा फोडून त्याच्या खाली पुस्तक खोसायचे पण आता कॉफीचं माध्यम हे डिजिटल झालेलं आहे आता काय नाही पुस्तकं फेकून दिले का डायरेक्ट झेरॉक्स मध्ये जायचं 10 झेरॉक्स घेऊन यायचे नेऊन द्यायचे संपला विषय म्हणजे जसा जसा काळ बदलत गेला तसे तसे माध्यम आणि हे विज्ञानाने जे काढलंय त्याचा वापर माणूस चांगल्या प्रकारे करायला लागला आणि पेपर काय तसं सेंटर थोडं स्ट्रिक्ट आहे पण काय अडचण नाही विद्यार्थी चांगले लिहितात आणि आम्ही आमचं इकडे एका साईडला बसून आता हे बी सगळे पालकच आहेत कुणी कुणाचा भाऊ आहे कुणी वडील आहेत कुणी मामे भाऊ आहे सर आपण कुठले नाव सांगा पारगाव पारगावचं काय नाव म्हणजे संजय गरकळ. कसं काय पेपर पेपर मस्त आहे, सोपे गेले एकदम. हा. आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क पडतील आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण खूप खूप त्यांना शुभेच्छा देऊ आणि कॅमेरामॅन शाळा वगैरे आपण दाखवली का तिकडं हो आणि थांबवा थांबवा आता थांबवा